गुड मॉर्निंग मित्रांनो. झाडाचं पान हे प्रत्येक वेळा गळत असतं. झाडाचं पान हे प्रत्येक वेळा गळत असतं. ते गळताना नेहमी एकच सांगत असतं की कोणी कोणावर किती प्रेम केलं तर शेवटी कोणी कोणाचं नसतं. तर असंच असतं सगळं गोष्टी. तर जे माझे मित्र असतील त्यांना मला एकच सांगणं आहे, पोलीस भरती करीत असताना तर पोलीस भरती करा, जिम करत असताना तर जिम करा, शिक्षण करत असताना तर शिक्षण करा. कोणत्या मुली पाठीमागे कोणत्या बाई पाठीमागे उगाच वेळ घालवू नका. कारण की कोणाला किती प्रेम दिलं, कुठल्या बाईला किती काळजी केली तर ती शेवटी बाई जर असेल तर ती नवऱ्याचीच असते. आणि कोणावर किती जीव लावा, काही करा, ती व्यक्ती तिला जे करायचं ती शेवटी करतच असते. आणि कोणावर इतकं पण हक्क नका टाकू की ते तुम्हाला गलत समजायला लागेल, वाईट समजायला लागेल. कारण की ज्या व्यक्तीला आपण सांगायचं बघतो, सुधारायचं बघतो, कारण की ती व्यक्ती कधीच सुधारत नसते आणि तिला कुठल्याच गोष्टीचं घेणं देणं नसतं. आणि ती फक्त तिचाच विचार करत असते. आणि किती जीव लावा तुम्ही, किती बोला, इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, असं नको करू, तसं नको करू, कारण की ती शेवटी करणारच आणि तुम्हाला धोका देणारच. त्यापेक्षा कुठल्या बाईवर विश्वास ठेवू नका. आणि कुठल्या बाईवर प्रेम करत असाल तर फक्त टाईमपास म्हणून किंवा असं म्हणून तुम्ही करू शकता. पण कोणावर कधी प्रेम करू नका. कारण की कोणाला किती टाईम, कोणाला किती काही गोष्टी सोडून वेळ दिला ना तर ती व्यक्ती अक्षरशः दाखवते तो रिकामास, कुठल्या कामाचा नाही, तुला काही कामधंदे नाही, तो कोण्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल नाही. आणि रिकामा करून टाकते अक्षरशः माणसाला की तो कुठल्याच कामात इंटरेस्टेड नाही, तो कुठलंच काम करू नाही शकत, तुझी लायकी काय असं दाखवलं जातं मित्रांनो. त्यापेक्षा जिमला वेळ द्या, वॉकिंग करा, मस्त खा प्या, फिरा, एन्जॉय करा. आणि अशा व्यक्तीपासून लांब राहा की जे तुम्हाला रोखतात, टोकतात आणि तुम्हाला खाली खाली उतर शब्द बोलतात. आणि असं खूप वेगवेगळे विचित्र बोलत असेल तर तिला लांब करा.